प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज के दिन 9 सप्टेंबर 2025 मंगळवार. पवित्र आत्मा अग्नी. मी पृथ्वीवर आग टाकायला आलो आहे आणि ती पेटली असती तर काय बरे झाले असते, अशी माझी इच्छा आहे. लूक 12 अध्याय 49 वचन. बायबलमध्ये अनेक ठिकाणी पवित्र आत्म्याची तुलना अग्नीशी केली आहे. वरच्या वचनात प्रभू म्हणतो, मी पृथ्वीवर आग टाकायला आलो आहे. यांचा अर्थ तो पवित्र आत्म्याची अभिषेक ओतण्यासाठी आला होता. तो त्या अग्नीच्या पेटण्याची तीव्र इच्छा, तळमळ आणि धगान व्यक्त करतो, जेणेकरून तो तेजस्वी जळू शकेल. आपण जाणतो की प्रभू येशू ख्रिस्त पापियांना वाचवायला, हरवलेल्यांना शोधून वाचवायला आणि सैतानाची कामे नष्ट करायला आला होता. पण यांच्या पलीकडे तो आणखी एक महत्त्वाचं कारण प्रकट करतो. मी पृथ्वीवर आग टाकायला आलो आहे, म्हणजेच पवित्र आत्म्याचा अभिषेक होतायला. प्रभू येशू ख्रिस्तांची इच्छा आहे की त्यांची लोक अग्नीप्रमाणे जीवित राहावीत, जेणेकरून पाप त्यांच्या जवळ येऊ नये. ते प्रलोभनांना तोंड देऊ शकत आणि शत्रूची सर्व सामर्थ्य नष्ट करणाऱ्या, भस्म करणाऱ्या अग्नीप्रमाणे तेजस्वी दिसावीत. तुझी इच्छा काय आहे? तुला प्रभूसाठी चालायचं आणि तेजस्वी व्हायचं आहे काय? त्यांची हातातील सामर्थ्यशाली पात्र व्हायचं आहे काय? आणि त्यांच्या सेवेत उष्णतेने पुढे जायचं आहे काय? प्रभू तुला म्हणतो, मी तुझ्यावर आग टाकायला आलो आहे. जुना आणि नवा करार यातील संतांची जीवनकथा वाच. त्यांच्या काळात ते प्रभूसाठी अग्नीप्रमाणे पेटले होते. एलियाचे जीवन पूर्ण अग्नीने भरले होते, कारण त्यांची अंतःकरणात भक्तीचा आणि उत्साहाचा अग्नी जळत होता. म्हणून तो बाळाच्या संदेशाच्या विरोधात एकटाच उभा राहिला. ज्याने अग्नीने उत्तर दिलं, तोच देव आहे, अशी हाक मारून त्याने स्वर्गातून अग्नी खाली आणला. त्या अग्नीची अभिषेकामुळे त्याने संपूर्ण इस्रायलचे मन पुन्हा प्रभूकडे वळवलं. योहान बप्तिस्माबद्दल बायबल सांगते, तो जळणारा आणि प्रकाशमान दिवा होता आणि तुम्ही थोड्या वेळासाठी त्यांच्या प्रकाशात आनंद मानलात. त्यांची प्रकाशाने बरेच लोक आकर्षित झाले आणि ख्रिस्ताची पहिल्या येण्यापूर्वी त्याने मार्ग तयार करण्यासाठी अग्निप्रेमाने जीवन जगले. आजच्या काळात आपणही मार्ग तयार करण्यासाठी अग्निप्रेमाने जीवन जगूया. प्रिय देवाची लेकरांनो, हा आपला काळ आहे. प्रभू आपल्याला पवित्र अग्नीने भेटवू इच्छितो, जेणेकरून आपण त्याच्यासाठी सामर्थ्यशाली आणि तेजस्वी होऊ. वरच्या खोलीत ज्याने अग्नी पाठवला आणि आपल्या सर्व शिष्यांना जलद तेजस्वी केले, तोच तुम्हालाही निश्चितपणे जलद तेजस्वी करेल. पुढील ध्यानासाठी वचन. बघा, मी माझ्या पित्याचे वचन तुमच्यावर पाठवतो, पण वरून सामर्थ्याने परिधान केले जाईपर्यंत तुम्ही यरूशलेममध्ये थांबा. लूक 24 अध्याय 49 वचन. आजचा बायबल वाचन सकाळी नीतिसूत्र अध्याय 6 आणि 7, संध्याकाळी 2 कोरिंथियर अध्याय 2. धन्यवाद.